हॅलो नमस्कार मैत्रिणी. एक काम केल्यानंतर दुसरं काम वाढून बसायला असं झालंय माझ्या बाबतीत. आता 2 दिवस काय झालं, सण असल्यामुळे मी शिलाई मशीनवरती बसलेले, म्हणजे कामच केलं नाही अजिबात. मग त्यामुळे शिवायला सुद्धा कपडे आले होते तर तसेच ठेवून दिले. आता कामाला लागायचं म्हणून सुरुवात केली, पण शिवायचा भरपूर कंटाळा आलेला. आता अगोदर अल्टरसाठी कपडे आले होते ते करून घेतले. आता हा हेवीमध्ये गाऊन बघू शकता तुम्ही, भरपूर असा मोठा होता आणि कॅनकॉन सुद्धा होतं त्याच्या आतमध्ये. तर शिलाई मारतेवेळी भरपूर असा प्रॉब्लेम सुद्धा येत होता त्याला, कारण नेट होता समोरच्या साईडला, शिलाई बसत नव्हती. अनेक ड्रेस होता त्याला फिटिंग करून घ्यायचं होतं. जी बटन्स होती ती सुद्धा टाईट करून घ्यायची होती, ते करून घेतलं. आणि एका कस्टमरनं साडी आणि ब्लाऊज आणून दिलेला. साडीला फॉल लावून घेतला अगोदर आणि ब्लाऊज शिवायला घेतला. आता ब्लाऊज शिवते वेळी कॉलरचं शिवा म्हणून सांगितलेलं. कॉलरचा ब्लाऊज हा होतच नव्हता, कारण साईज भरपूर मोठी होती, 48 साईज ब्लाऊजची होती. आणि त्याच्यामध्ये कॉलर म्हटलं तर कमी कपडा होता, त्याच्यासाठी सांगितलेलं की होत नाही, तर नॉर्मल असा मी ब्लाऊज शिवून दिलेला. आता हा ब्लाऊज शिवायला सुद्धा खूप कंटाळा आला, कारण मोठ्या साईजमध्ये भरपूर होता. छोटी साईज सहज शिवतो, पण मोठ्या साईजमध्ये कंटाळा येतो. तर त्यांचा तयार करून दिला. तर मुलाचं दररोजचं काय ना काय सुरूच आहे. आता इथं पडून आला होता, तर पूर्ण कपाळाला वगैरे लागलेलं. तर दररोजचं काम हे असं होत आहे, व्हिडिओ व्यवस्थित येत नाहीत.